Tell your friends to join fast so that I can start the lecture. मॅम सेकंड स्लाइड राहिले राईट करायची. पॅरलरची ना कुठली राहिली? यस मॅम पॅरललचीच आहे. पॅरलरची मी रिवाइज करून तुम्हाला सांगते की पुन्हा स्लाइड दाखवते सगळं. So yesterday we have seen the parallel DC circuit. So the parallel DC circuit, what is the definition for parallel DC circuit? When one end of each resistor it is connected to one common point, and that common point is suppose A. The other end of each resistor it is connected to the another common point, that is B. Okay, so that there are many paths for the current flow as the number of resistance. Such circuit is nothing but it is called as what? Parallel circuit. Okay, जितके रेजिस्टर्स आहेत तितके तुमचे करंट पाथ आहेत. त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो आहे, त्या सर्किटला आपण काय म्हणतो आहे, पॅरलल सर्किट म्हणतो आहे. तर हे स्टेटमेंट झालेलं आहे. पॅरलल सर्किट मध्ये अजून काय बघणार होतो आपण की आपल्याला टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. तो आता इथं करंट डिवाइड होतो आहे. करंटचं इक्वेशन काय आहे? I is equal to I1 plus I2 plus I3. So find out the value of I1. I1 is the current which is flowing through resistor R1. As it is a parallel circuit, voltage is same across R1, R2 and R3, but the current are different. So I1 value according to the Ohm's law, I1 is nothing but V divided by R1. Voltage same आहे. So V divided by R1. I2 is V divided by R2 and I3 is V divided by R3. So according to the equation of current for the parallel DC circuit, I it is equal to I1 plus I2 to I2 plus I3. Current division take place. So I is nothing but I1 plus I2 plus I3. Put the value of I1, I2 and I3. So V divided by R1 plus V divided by R2 plus V divided by R3. Take V common. So you will get I is equal to V in bracket 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. That is I divided by V. आणि I पण तुम्ही डिनॉमिनेटरला घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 1 डिवायडेड बाय V डिवायडेड बाय I, and V डिवायडेड बाय I is nothing but total resistance, that is RT. So 1 divided by RT you will get. हॅलो मॅडम. ओके, बोला की. मॅडम ते तिन्ही रेजिस्टन्स थ्रू व्होल्टेज सेमच असते, पण करंट डिफरंट असण्याचं कारण काय? करंट डिवाइड होतोय हो इथं. व्होल्टेज होत नाही का? नाही. बरोबर. पॅरलल सर्किटचं तुम्ही हे बघा की डायग्राम बघू शकता ना. आता व्होल्टेज कुठे इथं पॉझिटिव्ह टर्मिनलला. पॉझिटिव्ह म्हणजे कुठला आला तुमचा A पॉइंट. ओके, आणि निगेटिव्ह म्हणजेच काय आहे, कुठला पॉइंट आलेला आहे B पॉइंट. मग A आणि B मध्ये तुम्ही जर बघितलं बॅटरीचं व्होल्टेज काय सेमच राहते ना. A ला काय कनेक्ट केलेलं आहे? R1 आहे. A ला काय कनेक्ट केलेलं आहे? R2 कनेक्ट आहे, आणि A ला काय कनेक्ट केलेलं आहे? R3. ओके, आणि नंतर ते तिन्ही पॉइंट पुन्हा कुठं कनेक्ट केलेले आहे? B ला. म्हणजे पॉझिटिव्ह कुठं जाते? A ला जाते, निगेटिव्ह कुठं जाते? B ला. आणि A आणि B मध्ये R1, R2 आणि R3 कनेक्ट केलेले आहे, म्हणजे हे व्होल्टेज सेम राहते R1 ला, R2 आणि R3 ला. तसं करंट होत नाही. पॉझिटिव्ह मधनं जेव्हा तो करंट A कडे जातो आहे, A मधनं काय होतोय? तो करंट डिवाइड होतो आहे. लक्षात घ्या, एक करंट जातो आहे, इथे बाण दाखवलेत. एक करंट जातो आहे R1 मधून, एक करंट जातो आहे R2 मधनं, आणि एक करंट जातो आहे R3 मध्ये. करंट डिव्हिजन होते इथं, आणि व्होल्टेज समान राहते. व्होल्टेज जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला दाखवते, व्होल्टेज A आणि B ला काय समान राहते? R3, R2 आणि R1. व्होल्टेज सेम असते, फक्त करंट डिफरंट असतो.
सो 1 अपॉन हे आय जर तुम्ही खाली घेतलं तर काय येणार आहे 1/v डिवायडेड बाय आय येणार आहे. आणि 1/v डिवायडेड बाय आय म्हणजेच काय आहे आरटी आहे टोटल रेझिस्टन्स. So reciprocal of total resistance of the circuit, it is nothing but it is equal to sum of reciprocal of individual resistance. That is the formula for total resistance in series parallel circuit. There is parallel circuit मध्ये formula काय आहे 1/RT is nothing but 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. Okay, that is the reciprocal of total resistance. नुसता resistance total resistance नाही. The reciprocal of total resistance it is equal to the sum addition करतोय आपण कशाची the reciprocal of individual resistance 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. हे झालं तुमचं टोटल रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ व्हॉट फॉर पॅरलल सर्किट. लक्षात आलेलं आहे का? ओके. Yes, ma'am. Okay, so what you have written first circuit. So this is the first circuit you have drawn this. Draw केलेला आहे का तुम्ही? Ma'am, statement पर्यंत लिहिले. स्टेटमेंट पर्यंत लिहिलेले ड्रॉ केलंय का सर्किट हे जरा? Yes, ma'am. Hi, ma'am. ज्यांनी ड्रॉ केलेला आहे त्यांनी ड्रॉ करा, ज्यांनी नाही केलं त्यांनी ज्यांनी ड्रॉ केलेलं नाहीये त्यांनी ड्रॉ करा आणि ज्यांनी केले त्यांनी थोड्या वेळ थांबा, बाकीचे ड्रॉ करतील मग मी नेक्स्ट स्लाइड कडे जाते. Okay, after this slide, don't draw the new circuit. The same circuit is there. Only the derivations you are going to write. So this is the circuit. The same circuit is there. You can write from the circuit diagram. The total current I is divided into 3 parallel branches. Branches पण म्हणतात. ही पहिली branch आहे, ही दुसरी branch आहे, ही तिसरी branch आहे. So the branch current is I1, first branch current, second branch current, and third branch current. So by Ohm's law, you can write down what is the value of I1, I2, and I3. मॅम ही पण डायग्राम काढायची का? नाही नाही, ती डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे. येस मॅम. काही नाहीये, फक्त त्याच्या पुढे आपण लिहायचं आहे. हे पॉइंट्स लिहा बरं का फक्त.
From the circuit diagram, it is clear that and each parallel branch is connected in between two common point A and B. प्रत्येक ब्रांच हे A आणि B ला कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे व्होल्टेज अक्रॉस ईच ब्रांच सेम राहते. आणि नंतर बाय ओहम्स लॉ लिहू शकता हे करंट ब्रांचेस काय आहे व्हॅल्यू. झालं का I1 I2 I3. 1 minute. या इक्वेशनला पाहिजे असेल तर तुम्ही I1 इक्वल टू V डिवायडेड बाय R1 इक्वेशन 1 म्हणू शकता. हे इक्वेशन 2 आणि हे इक्वेशन 3. आफ्टर दॅट सी नाव हे फिगर आणि हे लिहायची गरज नाहीये, मी ऑलरेडी लिहिले तुम्ही I1 I2 आणि I3 ब्रांच. आता लिहू शकता फ्रॉम द फिगर टोटल करंट I काय आहे इक्वेशन पॅरलल मध्ये इक्वेशन करंटचे इक्वेशन काय असेल I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 आणि नंतर सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. I1 म्हणजेच काय V अपॉन R1 V अपॉन R2 V अपॉन R3 म्हणजे लिहू शकता तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. जे आपण मगाशी इक्वेशन 1 2 3 लिहिलं होतं तिथं फ्रॉम इक्वेशन 1 2 3 तिथनं आपण घेतलेले आहे. हो मॅम. नंतर ह्याच्यानंतर हे लिहा I it is equal to V कॉमन घेतले I डिवायडेड बाय V इट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. मग लिहू शकता इथं 1 डिवायडेड बाय V डिवायडेड बाय I लिहा 1 डिवायडेड बाय V डिवायडेड बाय I पण डिनॉमिनेटरला जाऊ दे V च्या खाली येईल 1 डिवायडेड बाय V डिवायडेड बाय I is the reciprocal of total resistance of the circuit आणि ते डिनोट करता आहे RT किंवा RP किंवा R इक्विव्हॅलेंट. म्हणजेच 1 अपॉन काय येणार आहे V डिवायडेड बाय I म्हणजेच काय RT इट इज इक्वल टू हे रेक्टेंगल ह्याला ड्रॉ करा रेक्टेंगल बॉक्स हा तुमचा टोटल रेजिस्टन्स आहे
पॅरलल सर्किट मधला इक्वेशन आहे 1/RT इज नथिंग बट 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. झाले का? Yes, Yes, ma'am. ma'am. Can I go for the next slide? Yes, ma'am. Next, what are the characteristics of parallel DC circuit? Okay, in series circuit the current is same. In parallel circuit the voltage across each resistance is same. This is the first point. In series circuit काय आहे? Total voltage it is equal to sum of individual voltage V1 V2 V3 V1 plus V2 plus V3. तर काय total current आला? Total current in the circuit it is the sum of individual branch current. म्हणजे I is equal to I1 plus I2 plus I3. ते झालं सेकंड स्टेटमेंट. थर्ड स्टेटमेंट काय आहे? तुमची इक्वेशन टोटल रेजिस्टन्स. द रेसिप्रोकल ऑफ टोटल रेजिस्टन्स म्हणजे 1/RT इट इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. 1/RT is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. ओके, नंतर तिथं काय होतं? व्होल्टेज प्रत्येक व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टरशी. तिथं काय आहे? द करंट थ्रू एनी पॅरलल ब्रांच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स रेजिस्टन्स. हे कसं लक्षात आलेलं आहे तुम्हाला या इक्वेशन वरून? फोर्थ पॉइंट, हा जो करंट ड्रॉ केलेला आहे आपण I1 I2 आणि I3 इक्वेशन, हे करंट हा कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. डिनॉमिनेटरला R1 आहे लक्षात घ्या. V तर कॉन्स्टंट आहे, प्रत्येक सेम आहे. V प्रत्येक ह्याला सेम आहे. व्होल्टेज V इथं V सेम आहे. सेम असल्यामुळे आपण काय करतो आहे ते कॉन्स्टंट धरतो आहे आणि त्यामुळे I1 इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R1, I2 is inversely proportional to R2 and I3 is inversely proportional to R3 because V is same for the parallel circuit. Through each resistor across the resistor is same, voltage is same. त्यामुळे I1 is inversely proportional to R1. म्हणजेच काय म्हणू शकतोय? ब्रांच करंट it is inversely proportional to its resistance. ते झालं तुमचं हे. The current through any parallel branch म्हणजेच ब्रांच करंट is inversely proportional to its resistance. म्हणजेच I1 is proportional to R1, I2 is proportional to R2, I3 is proportional to R3. पाचवं, total resistance of the parallel circuit it is always less than the smallest resistance of the circuit. जसं तिथं ऍडिशन आहे सिरीज सर्किट मध्ये, त्यामुळे टोटल रेजिस्टन्स ची व्हॅल्यू ही नेहमी जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द लार्जेस्ट रेजिस्टन्स इन द सिरीज सर्किट. आणि इथं काय असणार आहे? कमी असणार आहे. The total resistance of the parallel circuit it is always less than the smallest value of the resistance in the circuit. तिथे largest resistance असणार आहे, इथं smallest resistance असणार आहे, तिथे जास्त असणार आहे, इथं लेस असणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. प्रत्येकाची व्हॅल्यू घ्या आणि टोटल रेजिस्टन्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 1/RT is nothing but 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. R1 1 घ्या, 2 घ्या आणि 3 घ्या आणि नंतर 1/RT ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ती नेहमी कमी असते आहे ऍज कम्पेअर्ड टू द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स. स्मॉलेस्ट रेजिस्टन्स आपण किती घेतलाय? 1, त्याच्यापेक्षा कमी असणार आहे येते टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू. नंतर सहावं काय आहे? ऍज द नंबर ऑफ पॅरलल ब्रांचेस इन्क्रीजेस द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज डिक्रीज. जेवढ्या तुमच्या पॅरलल ब्रांचेस काय होणार आहेत? इन्क्रीज होणार आहेत. म्हणजेच R1 R2 R3 आणि अजून समजा R4 असेल, R5 असेल,
तर तुमच्या टोटल रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होती, डिक्रीज होती आहे. कारण की टोटल रेझिस्टन्स कसा घेतो आपण, रेसिप्रोकल घेतो आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होती, डिक्रीज होती. तसं सिरीज सर्किट मध्ये काय होतं, जसं तुमचे नंबर ऑफ सिरीज ब्रांचेस इन्क्रीज होत आहेत, R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4, टोटल रेझिस्टन्सची व्हॅल्यूज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण की तिथे ऍडिशन घेतोय आपण, इथे पण ऍडिशन घेतोय, खरं इथे रेसिप्रोकलची ऍडिशन घेतोय. आणि आपला टोटल रेझिस्टन्स काय आहे, रेसिप्रोकल आहे 1/RT, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होती, डिक्रीज होती. आलं का लक्षात हे? Yes, ma'am. So write down this 6 point. Finish? No, ma'am. Finish? झालंय का? Wait, ma'am.
Okay, next is the application of parallel circuit, DC circuit. So different current rating devices, equipment are always connected in parallel circuit. All the appliances used for domestic purpose are connected in parallel. जितके जितके आपले अप्लायन्सेस आपण यूज करतो आहे, फ्रीज असेल किंवा टीव्ही किंवा ओव्हन, हे काय आहेत, ते सगळे जे अप्लायन्सेस असतील जे डोमेस्टिक पर्पज साठी आपण यूज करतो आहे, ते कसे कनेक्ट केलेले आहेत, प्रत्येक अप्लायन्सेस पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. कारण की प्रत्येकाला वेगवेगळा करंट लागत आहे. करंट वेगवेगळे डिव्हाइस, करंट रेटिंग त्याचे वेगवेगळे आहेत. आणि जिथं करंट वेगवेगळे असतील तिथं सर्किटमध्ये ते इक्विपमेंट कसे कनेक्ट केले असणार आहेत, करंट कुठं वेगळे असणार आहेत, पॅरलल सर्किटमध्ये. त्यामुळे डिफरंट करंट रेटिंग डिव्हाइसेस किंवा इक्विपमेंट, ज्या इक्विपमेंट किंवा डिव्हाइसेसला वेगवेगळ्या करंट लागते आहेत, ते इक्विपमेंट किंवा डिव्हाइस कसे कनेक्ट करायचे असतात, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो आपण. आणि आपल्या डोमेस्टिक पर्पज साठी जे काय लागतो, आपण यूज करतो आहे इक्विपमेंट डिव्हाइसेस, ते वेगवेगळे करंट लागत आहे त्याला, की सेम करंट लागत नाही. त्यामुळे ते पॅरलल सर्किट मध्ये कनेक्ट केलेले आहेत सगळे. इवन इफ वन ऑफ द कंपोनंट इज फॉल्टी, द करंट कॅन स्टील पास थ्रू द सर्किट. कारण की काय होत आहे, पॅरलल सर्किट मध्ये जर समजा काय आहे, इवन इफ वन ऑफ द कंपोनंट इज फॉल्टी, जर एक कुठला तरी कंपोनंट, समजा फ्रीज मधलं काहीतरी बिघडलं, तर फ्रीज मधले काहीतरी कंपोनंट जर बिघडला तर काय होत आहे, बाकीच्या सर्किट मध्ये, बाकीच्या त्या ब्रांच मधला करंट, त्या फ्रीज मधला करंट तुमचा काय होणार आहे, तो करंट आहे का नाही, काय किंवा म्हणू शकतो आहे, तो फॉल्टी असणार आहे. इफ वन ऑफ द कंपोनंट इज फॉल्टी, त्या फ्रीज मधला कंपोनंट कुठला तरी फॉल्टी असेल, तर तिथं काय होणार आहे, तो फ्रीज बंद पडणार आहे. तर बाकीचे जे सर्किट्स मध्ये ओव्हन आहे किंवा टीव्ही आहे, त्यामध्ये करंट तुमचा पास होणार आहे, कारण की ते पॅरलल कनेक्ट केलेले आहे. तुमचा ज्या कंपोनंट फॉल्टी आहे, त्या कंपोनंट फक्त काय आहे, तिथं तो बंद पडणार आहे. तर बाकीच्या कंपोनंट मधला करंट काय राहणार आहे, चालू राहणार आहे, कारण की ते पॅरलल सर्किट मध्ये कनेक्ट केलेलं आहे. मग दिस आर नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ डीसी सर्किट वेअर वी आर गोइंग टू यूज. आणि एक जरी कंपोनंट फॉल्टी असेल तर बाकीच्या करंट आहे का नाही सर्किट मध्ये पास केला जातो. ते आपण बघितलेलं आहे पॅरलल सर्किट मध्ये. जेव्हा एक कुठली तरी ब्रांच फॉल्ट ओपन असती, R1 R2 आणि R3 जर पॅरलल कनेक्ट केलेले असते आणि R3 ब्रांच आपली ओपन असती, जेव्हा R3 ब्रांच ओपन असेल तर तिथं करंट काय राहतो, तुमचा 0 राहतो. खरं बाकीच्या ब्रांच मधला करंट पास होतो आहे, R1 मध्ये जातो आहे, R2 मध्ये जातो, फक्त R3 मध्ये करंट नसतो. म्हणजेच R1 म्हणजे तुम्ही फ्रीज कन्सिडर करा, R2 म्हणजे ओव्हन कन्सिडर करा आणि R3 म्हणजे टीव्ही कन्सिडर करा. टीव्ही मध्ये काय फॉल्ट असेल तर टीव्ही मधला करंट काय होणार आहे, टीव्ही बंद पडणार आहे. खरं तुमचा फ्रीज आणि ओव्हन मधले करंट काय राहणार आहे, चालू राहणार आहे, कारण की ते पॅरलल सर्किट मध्ये कनेक्ट केलेले असतात. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? ओके, म्हणजे झालं तुमचं ऍप्लिकेशन पॅरलल डीसी सर्किट मध्ये. आणि लिमिटेशन्स काय आहेत, डिफरंट व्होल्टेज रेटिंग डिव्हाइस कॅनॉट बी कनेक्टेड इन पॅरलल सर्किट. असं का बरं? लिमिटेशन्स काय, डिफरंट व्होल्टेज रेटिंग डिव्हाइसेस कॅनॉट बी कनेक्टेड इन पॅरलल सर्किट. कारण की पॅरलल सर्किट मध्ये व्होल्टेज काय राहतं, सेम राहतं. पॅरलल सर्किट मध्ये व्होल्टेज सेम राहतं, त्यामुळे डिव्हाइसेस ज्यांना वेगवेगळं व्होल्टेज लागतं आहे ते आपण पॅरलल सर्किट मध्ये कनेक्ट करू शकत नाही. लक्षात घ्या. ज्याला सेम व्होल्टेज लागतं आहे, ज्या डिव्हाइसेसना समजा 230च व्होल्टेज लागत असेल तर ते व्होल्टेज आपण काय करू शकतो, पॅरलल कनेक्ट करू शकतो. खरं एकाला समजा 220 आहे, एकाला 210 लागते आणि एकाला 150 लागत आहे. असे जर डिव्हाइसेस असतील तर ते आपण पॅरलल कनेक्ट करू शकत नाही, कारण की त्याचं व्होल्टेज सेम राहत नाही. ओके. आणि पॅरलल सर्किट हे कॉम्प्लिकेटेड आहे डिझाईन करण्यासाठी ऍज कम्पेअर टू सिरीज सर्किट. लक्षात घ्या, जेव्हा आपण पॅरलल सर्किट डिझाईन करतो आहोत ते कॉम्प्लिकेटेड असतात. त्यांचं डिझाईन किंवा अनालिसिस करणे, त्यांचे व्हॅल्यू फाइंड आउट करणे हे काय आहे, कॉम्प्लिकेटेड जात आहे. आणि डिझाईन करायला पण ते सोडवायला पण जरा कॉम्प्लिकेटेड आहेत ऍज कम्पेअर टू व्हॉट सिरीज सर्किट. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ व्हॉट पॅरलल डीसी सर्किट.
So you can write down the application and limitation. लिहिलेलं आहे. Can I go for limitation? Yes, ma'am. This is the limitations.
Okay, now the next point that I'm going to tell you is nothing but we have seen the total resistance for parallel circuit, but the three resistors were connected in parallel. The three resistors were connected in parallel. Now we will see the parallel circuit when two resistors are connected in parallel. Okay. So the next point, पहिला आपण पॉइंट काय बघितलेला आहे, सिरीज सर्किट बघितलेला आहे, लक्षात घ्या. सिरीज डीसी सर्किट. सेकंड पॉइंट बघितलेला आहे पॅरलल सर्किट. तर हा पॅरलल सर्किट मध्ये काय बघितलेले आपण, थ्री रेजिस्टर यूज करून बघितलेले आहे. द थ्री रेजिस्टर्स वेर कनेक्टेड इन पॅरलल, R1, R2 and R3. आता जो आपण यामध्ये बघणार आहे, द पॅरलल सर्किट using two resistors. Using two resistors. ओके, ते आपल्याला बघायचं आहे. सो हेडिंग काय आहे, पॅरलल सर्किट युजिंग टू रेजिस्टर्स. सो नाउ हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स व्हॅल्यू. सी नाउ हियर फॉर्म्युला तोच आहे, फक्त मला काय सांगायचंय ते मी तुम्हाला, आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे त्यामध्ये. Okay, so this is the parallel circuit with two resistors R1, R2. They are connected in parallel because one end of the R1 is connected to a common point and the second end is connected to the another common point B, such that the total current it is divided into two parts, I1 and I2, depending upon the two resistors R1 and R2. Okay, such circuit is called as the parallel DC circuit, but with two resistors. So now what will be the formula for total resistance? फॉर्म्युला काय असणार आहे टोटल रेजिस्टन्सचा यामध्ये? R equal to R1 plus R2. पॅरलल सर्किट आहे. 1 upon R is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. येस. सो टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, 1 अपॉन, आता मी आरटी च्या ऐवजी इथे काय घेते, आरपी घेते. टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट 1 अपॉन आरपी इट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. Okay, so rearrange 1 upon RP, it is equal to what it will get, R2 plus R2 plus R1 upon R1 divided R2. by R1 R2. What will be the RP now? RP is nothing but R1 R2 divided by R1 R1 plus plus R2. R2. So this is nothing but which formula? Total resistance in a parallel circuit for the two resistor. For the two resistor, it is nothing but it is what, product of that two resistor divided by sum of that two resistor. लक्षात आलेलं आहे का? प्रोडक्ट घेतोय आपण, जे काय दोन रेजिस्टर पॅरलल असतील त्यांचं प्रोडक्ट घ्या डिवायडेड बाय सम ऑफ टू रेजिस्टर, दॅट इज R1 प्लस R2. फक्त हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, जेव्हा दोनच रेजिस्टर्स पॅरलल मध्ये कनेक्ट केले असतील तेव्हा. तीन रेजिस्टर असतील तेव्हा नाही. तीन रेजिस्टर असतील तेव्हा फॉर्म्युला काय असणार आहे, 1 अपॉन RT इज नथिंग बट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. कारण जेव्हा दोन रेजिस्टर पॅरलल असतील फॉर्म्युला तोच असतो, फक्त आपण तो सिम्प्लिफाय केलेला आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, प्रोडक्ट डिवायडेड बाय सम ऑफ टू रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, so write down this parallel circuit using two resistors. So you can write here product divided by sum, it is equal to RP.
Over, ma'am. Over. Okay. Now the next part that you are going to see, it is nothing but current division technique and voltage division technique. The two techniques we are going to see, which is used to find out the So first we will see the current division technique to find out branch current value. Okay. दोन टेक्निक बघणार आहोत आपण. फर्स्ट इज करंट डिव्हिजन टेक्निक. करंट डिव्हिजन टेक्निक यू आर गोइंग टू यूज. ओके. करंट डिव्हिजन कशामध्ये होते? पहिली गोष्ट कुठल्या सर्किट मध्ये होतं करंट डिव्हिजन? सर्किट मध्ये. कुठल्या? Parallel. circuit. So current division technique it is used in parallel circuit. Okay. Parallel circuit मध्ये होत असेल तर आपण कशासाठी यूज करणार आहे ते? टू फाइंड आउट द ब्रांच करंट. ब्रांच करंट म्हणजेच काय आहे? जे टोटल करंट डिवाइड होतो I1, I2, I3, I4 हे झाले तुमचे ब्रांच करंट. I1, I2, I3 म्हणजे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. I1 इफ यू नो द टोटल व्हॅल्यू ऑफ करंट I आणि रेजिस्टरची व्हॅल्यू माहित असेल तर तुम्ही करंट डिव्हिजन टेक्निक कसा यूज करणार आहे ब्रांच करंट फाइंड आउट करण्यासाठी. ओके. तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही डायग्राम बघा फक्त. मग एक मी सिंपल डायग्राम आता जी बघितलेली आहे. करंट डिव्हिजन टेक्निक आपण काय आहे दोन रेजिस्टर साठी बघणार आहे. एक आहे 2 रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल आणि तिसरा आहे 3 रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल. मग पहिली जी आपण बघणार आहे करंट डिव्हिजन टेक्निक फॉर व्हॉट? 2 रेजिस्टर्स connected in parallel. Two resistors connected in parallel. तीच डायग्राम आहे मगाशी आपली. Okay, so this is your diagram for current division technique when the two resistors are connected. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय करंट डिव्हिजन टेक्निकनी? या दोन व्हॅल्यूज I1 आणि I2 फाइंड आउट करायचं आहे. इफ यू नो द टोटल रेजिस्टन्स व्हॅल्यू I आणि रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू माहित असतील तर. इफ यू नो द टोटल करंट I आणि रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील प्रॉब्लेम मध्ये तर तुम्ही I1 आणि I2 च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार आहात? त्यासाठी ओके त्यासाठी मला सांगा की टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे यासाठी? या सर्किट साठी टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला 1/R R1 R2. बघितलाय. शॉर्ट फॉर्म काय आहे त्याचा? डिवाइडेड बाय सम ऑफ 2 रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. हे लक्षात घ्या. त्यामुळे डायरेक्टली आपण इथे लिहू शकतो. इथे लिहिते मी आता. Directly you can write here that is total resistance RP it is equal to R1 R2 divided by R1 plus R2 product divided by sum. Okay. Total resistance ची व्हॅल्यू झालेली आहे. मग आता according to the Ohm's law according to Ohm's law, what will be the total voltage? समजा हे इक्वेशन फर्स्ट आहे. What will be the total voltage? Total voltage is nothing but total current I into total resistance RP. लक्षात आलेलं आहे का? टोटल व्होल्टेज म्हणजेच काय आहे? टोटल करंट किती जातोय त्या सर्किट मध्ये आणि टोटल रेजिस्टन्स काय आहे? टोटल रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केलेला काय आहे तो? RP. मग सबस्टिट्यूट करा RP ह्या फॉर्म्युला मध्ये. मग काय मिळणार आहे? V इट इज इक्वल टू I इंटू R1 R2 divided by R1 plus R2. This will be your second equation. This will be your second equation. Okay.
आता हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळाले टोटल व्होल्टेजचा फॉर्म्युला. आता मला ब्रांच करंट पाहिजे I1 आणि I2 च्या व्हॅल्यू. मग I1 अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ अगेन, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ इक्वल टू V अपॉन R1. येस, I1 म्हणजेच काय ब्रांच करंट V डिवायडेड बाय R1. ओके, V डिवायडेड बाय R1. मग V ची व्हॅल्यू या इक्वेशन सेकंड इक्वेशन पासून काय येते आपल्याला ही, ती या व्हॅल्यू मध्ये पुटअप करा. सो व्हॉट यू विल गेट, I1 इट इज इक्वल टू V सबस्टिट्यूट करा I इंटू R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 ही झाली V ची किंमत, इंटू हे काय 1 अपॉन R1. आलं का लक्षात? जी ही V ची व्हॅल्यू आहे ती आपण या सेकंड इक्वेशन मधनं पुटअप केलेली आहे, ही एवढी, इंटू V तर लिहिलेलं आहे इथं, डिवायडेड बाय काय राहतो आहे R1. ओके, हे R1 आणि हे R1 कॅन्सल होत आहे. सो व्हॉट यू विल गेट फायनल व्हॅल्यू ब्रांच करंट I1 इट इज इक्वल टू टोटल करंट I इंटू कुठला रेजिस्टर R2 म्हणजे ऑपोजिट रेजिस्टर R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ही झाली तुमची ब्रांच करंट व्हॅल्यू. इफ यू नो द टोटल करंट व्हॅल्यू and the resistors value, you can find out the branch current, that is nothing but I1 value. Okay, मग याचा फॉर्म्युला काय येते बघा, लक्षात घ्या. ब्रांच करंट I1 it is nothing but it is the total current into opposite resistor. म्हणजे I1 हा करंट कुठल्या रेजिस्टर मधनं फ्लो होतोय, R1 मधनं. तो नो कन्सिडर करता दुसरा रेजिस्टर त्याला पॅरलल कुठला आहे, R2 आहे. त्यामुळे टोटल करंट इंटू ऑपोजिट रेजिस्टर डिवायडेड बाय सम ऑफ टू रेजिस्टर R1 प्लस R2. ही झाली तुमची ब्रांच करंटची व्हॅल्यू, दॅट इज नथिंग बट I1. तसंच सिमिलरली व्हॉट विल बी नाउ I2, I into R1 upon R1 plus R2. yes, I2 is nothing but what you can write, I2 is nothing but total current I2 कशामधनं फ्लो होतोय, R2 मधनं. R2 न घेता आपण काय घेणार आहे, R1 घेणार आहे. टोटल करंट इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2. So similarly you can write down this formula directly. आलं का लक्षात? So this formula, it is nothing but it is called as the using current division technique. You have found out what, the I1 value and I2 value. Current division technique, it is used for parallel circuit to find out the branch current value I1 and I2. If you know the total current and the resistors value. The resistors value प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील आणि टोटल करंटची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल, दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये, तर तुम्ही डायरेक्टली I1 आणि I2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता बाय युजिंग करंट डिव्हिजन टेक्निक. या फॉर्म्युलेला आपण काय म्हणतो आहे, करंट डिव्हिजन फॉर्म्युला म्हणतो आहे. लक्षात आलेलं आहे का? Yes. ओके, टोटल करंट इंटू ऑपोजिट रेजिस्टर डिवायडेड बाय सम ऑफ टू रेजिस्टर. लक्षात आलेलं आहे का? So you can write down this. I will give first the current division definition and then you can write down. Okay. So write down the current division technique. I will give the definition. Current division technique is used in parallel circuit. Current division technique is used in parallel circuit to find the value of branch current. Find the value of branch current
ब्रांच करंट ब्रॅकेट मध्ये लिहू शकता I1, I2 ब्रॅकेट क्लोज. I1, I2 bracket close. If you know the value of total current, if you know the value of total current, capital I, total current bracket मध्ये capital I लिहा bracket close, and the value of resistances connected in parallel, and the value of resistances connected in parallel. Full stop. So the first part you can write current division technique for two resistors connected in parallel. A part मध्ये लिहा CDT म्हणजेच काय current division technique. CDT current division technique when two resistors are connected in parallel. When two resistors are connected in parallel. Okay, now write down, draw the circuit diagram and draw this. First you draw the circuit diagram, so I can go for the so first equation is total resistance. Second equation is total voltage value. V is nothing but I into R1 R2 divided by R1 plus R2. नंतर इथे लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ ब्रांच करंट I1 काय आहे त्यामध्ये सबस्टिट्यूट केलेली आहे व्हॅल्यू फ्रॉम 2 म्हणजे या इक्वेशन वरून इथे लिहिलेलं आहे फ्रॉम 2 म्हणजे या इक्वेशन वरून आणि तुम्हाला फायनली जे मिळालेले आहे ते थर्ड इक्वेशन आहे आणि शेवटी जे आहे ते फोर्थ इक्वेशन आहे. झालं का लिहून? Yes, ma'am. After this equation third and fourth you can write so the branch current
branch current. So the branch current it is equal to total current. It is equal to total current times 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 म्हणजे आपण म्हणू शकतो मल्टिप्लाइंग times total current times the opposite resistor divided by sum of two resistors connected in parallel. Sum of two resistors connected in parallel. Sum of two resistors connected in parallel. Okay. So we will stop here. आता उद्या मी तुम्हाला एक काय सांगणार आहे, आज होमवर्क काय देणार आहे, जसं मी पॅरलल सर्किट दोन रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत आणि करंट डिव्हिजनचा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे, तसंच तुम्ही आता 3 रेजिस्टर घ्यायचे आहेत पॅरलल मध्ये. 3 रेजिस्टर घेऊन इथे आरपी ची कशी फाइंड आउट केलेली आहे व्हॅल्यू, तसंच आरपी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 3 रेजिस्टर साठी. आता तसं येणार नाहीये इथे R1 R2 R3 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3 असं येणार नाही. तर तुम्ही त्या इक्वेशननी 1/RT इज नथिंग बट 1/RP प्लस 1/R2 प्लस 1/R3 या इक्वेशननी तुम्ही आरपी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा आरटी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा टोटल रेजिस्टन्स. आणि सेम फॉर्म्युला यूज करून I1 I2 आणि I3 फॉर्म्युला काय येतो आहे ते मला उद्याच्या लेक्चरला तुम्ही सांगा. लक्षात आलेलं आहे का? हो मॅडम. That is a homework for you. We will see who is going to do it. Tomorrow we will solve the same current division technique for 3 resistors connected in parallel. So give me your presenting. Roll number 1. Present, ma'am. 2, Present, ma'am. 3. Roll number 3. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. Roll number 6. Present, ma'am. 7. Present. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. Present. 11. Present. 12. Present, ma'am. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. Yes, present, ma'am. 17. Present, ma'am. 18. Present. 19. Roll number 19. Govind Dhotre. 20. Yes, ma'am. 21. Yes, ma'am. 22. Roll number 22. 23. Ma'am. 24. Present, ma'am. 25. Yes, ma'am. 26. Tushar. Yes, ma'am. 27. Yes, ma'am. 28. 28 absent है. 29. Present, ma'am. 30. Present, ma'am. 31. 31 absent. 32. 33. Present, ma'am. 34. Hello, Present, madam. ma'am. 32. Hello, 32 present, ma'am. 33. 34. Present, ma'am. No, no, 32 Oh, present. 32 present आहे. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. 39 absent. 40. Present. 41. Present, ma'am. 42.
Present, ma'am. 43, Present, ma'am. 44 आहे, 45 आहे, 46 आहे, 47 आहे, Yes, ma'am. 48 आहे, 49 आहे, 50, Yes, madam. 51 Ma'am, Yes, 49 madam. present. सगळे प्रेझेंट आहेत. 41 to 50 सगळे प्रेझेंट आहेत. 51, 52, Yes, yes, madam. 51. 53, 53 absent आहे. 54 आर्यश, 55 54 present, ma'am. okay, 55 absent. 56, Present, ma'am. 57 absent. 58, Present, madam. 59 absent. 60, Yes, ma'am. 61, Yes, ma'am. 62, 62 absent. Present, 52 present. 52 नहीं 62, 63, 63, 64, 65, 66, all are absent. 63, 64, 65, 66. See the present roll, absent roll number 22, 28, 31, 39, 53, 55, 57, 59, 62, 63, 64, 65, 66. These are the absent students. We will end the lecture here. Tomorrow we will see. Thank you.